गुड मॉर्निंग मॅडम. मी गुड मॉर्निंग. 1 मे पासून क्लास जॉईन केलाय आणि मे आणि जून मध्ये मला 3 किलोचा फरक वेट लॉस झाला होता. मी 83 वरून 80 वर आलो. जुलैमध्ये काय झालेलं नाहीये. फक्त मला फरक जाणवले म्हणजे एक तर वेट लॉस झालेला आहे. माझ्या स्किन मध्ये फरक पडला आहे. मला जे आपलं गुरुपौर्णिमे दिवशी 108 सूर्यनमस्काराचं जे होतं ते मी ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं, त्या दिवशी केलं. आणि खूप म्हणजे असं जाणवलं तेव्हा मनुष्याला पण मी सांगितलं की असं असतं की काही गोष्टी आपण आपले ब्रेक केले की बाबा हे मी करू शकत नाही ते केलं तर जीवनामध्ये असं वाटतं की आपण जर हे गोष्टी करू शकतो तर बाकीची गोष्टी करू शकतो. तशा काही गोष्टी मला प्रोफेशनल पर्सनल लाईफ मध्ये मला जाणवते गुरुपौर्णिमेनंतर, जे मी वाटत होतं की मी करू शकत नाही पण करायला लागलोय. हा पॉझिटिव्हनेस आयुष्यामध्ये येतो हे मला योगामधनं कळलं. आणि ह्याच्या आधी मी योगा कधी करत नव्हतो, पण आता सवय अशी झाली आहे की कधी कधी मी लावतो 5-6 5-7चा अलार्म. कधी कधी मी अलार्मच्या आधी 4:55 4:56 ला उठतो. तेव्हा सकाळी उठण्याची सवय झालेली आहे. पुन्हा आता म्हणजे जुलै महिन्यामध्ये मी काही वेळेला बाहेरचं खाल्लंही, म्हणजे कसं ऑफिसमध्ये असल्यामुळे टीमला अवॉइड करता येत नाही चहा पिणं हे वगैरे, पण खाऊन वगैरे सगळं सुद्धा मी 80 ते 80.5च्या वजन मध्येच माझं राहिलेलं आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कमी करायचं आहे, कारण ऍक्च्युली मला 75 माझं आयडियल वेट असलं पाहिजे. पण ते होईलच, कारण हे ते जे मी पॉझिटिव्ह न्यूज मानसिकदृष्ट्या जे बाकीच्या लोकांनी सांगितले तसं मलाही खूप गोष्टी जाणवत आहे. आणि ह्याचा खूप आनंद वाटतोय की आपण एक चांगल्या मार्गाने चालू. आता फक्त 3 महिने झाले, मी असं विचार करतो की 6 महिने जेव्हा वर्ष होईल तेव्हा माझ्यामध्ये किती फरक पडेल. त्यामुळे मी तर साधना कंटिन्यू करणार आहे आणि अनुभवाला आणखी काही गोष्टी जे की म्हणतात की जी लोक खूप झालं वर्षाला योगा करतात त्यांच्यामध्ये खूप गोष्टी बदल झाले असतात, मानसिकदृष्ट्या, आर्थिक, शारीरिकदृष्ट्या. तर ते मला अनुभवायचे आहेत. म्हणून मला इथून पुढे क्लास कंटिन्यू करायचा. थँक्यू.